नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो अशी स्वामीचरणी प्रार्थना करते. स्वामी समर्थ महाराजांना नवस करायचा विचार करत आहात तर हे नियम पाळायलाच हवे. बघा, स्वामी महाराज मनातील इच्छा लगेच पूर्ण करतात अशी अनेक स्वामी भक्तांची श्रद्धा आहे. अनेकदा किती प्रयत्न केले तरी एखादी गोष्ट पूर्णच होत नाही. अडीअडचणी येणे थांबत नाही. प्रयत्न निष्फळ ठरून पदरी काहीच पडत नाही. तेव्हा स्वामी महाराजांना मनापासून जर आपली इच्छा मागितली जाते, अनेकदा नवसही बोलले जातो, तेव्हा स्वामी महाराज आपली इच्छा नक्की पूर्ण करतात. भक्तांच्या हाकेला धावून जातात. अडचणीतून सोडवतात. जर तुम्हाला स्वामी महाराजांना नवस करायची इच्छा असेल तर तो कसा करावा, नियम काय आहेत, हे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. अगदी घरच्या घरी स्वामींना नवस केला जाऊ शकतो. यासाठी कोणती मोठी पूजा, होम हवन करावं लागत नाही. स्वामी भक्त म्हटलं तर तुमच्याकडे फोटो किंवा मूर्ती असणारच. तर स्वामींसमोर बसा, दिवा अगरबत्ती लावा आणि हात जोडून स्वामींना मनापासून प्रार्थना करा आणि तुमची जी काही मागणी, इच्छा आहे ते मागा. तुम्ही जे काही संकट, समस्या आहेत ते स्वामींना सांगा आणि मग जो काही नवस बोलायचा आहे तो बोलून घ्या आणि स्वामींना प्रार्थना करा की स्वामी समर्थ महाराज, हा नवस आहे तो शक्य तितका लवकर पूर्ण करावा आणि स्वामींसमोर नतमस्तक व्हा. तसेच जे शक्य आहे ते यथाशक्ती शब्द द्या. स्वामींकडे मागितलेली गोष्ट ही पूर्ण होणारच 100%. पण ती पूर्ण झाली की नवस फेडण्यासाठी शक्य असेल तर नवस फेडण्यासाठी तुम्हाला अक्कलकोटला जाऊन श्री स्वामी दर्शन करावं. महत्त्वाचे म्हणजे एखादे नवस बोलला आणि तो फळला तर जे काही वचन दिले आहे ते पूर्ण करायला विसरू नका आणि नवस फेडण्याचा विलंब करू नका. अन्यथा अडचणी, समस्यांना सामोरे जावे लागतो. स्वामी दयाळू असले तरी ही गोष्ट चुकवू नका. केवळ नवस बोलून भागणार नाही. प्रयत्नांची पराकाष्ठा करायला हवी. तुमच्या प्रयत्नांना, कृतींना स्वामीबळ, गुरुची कृपा, साथ ही लाभू शकेल. स्वामी सेवा ही सुरूच ठेवायची आहे आणि चांगले कर्म करत राहा आणि मग बघा तुमचे समस्या कसे आपोआप सुटतात. ही होती स्वामींना नवस मागण्याबद्दलची थोडीशी माहिती. आवडली तर एक लाईक नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.